नमस्कार मंडळी, आपले सण आणि उत्सव या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, सध्या आपण जे शारदीय नवरात्र उत्सव जो चालू आहे त्याबद्दलची माहिती आपल्या भागांमधनं घेत आहोत। आपण देवीला दररोज एक माळ चढवत आहोत। आज आपल्याला चढवायची आहे ती म्हणजे तिसरी माळ। आजच्या या भागामध्ये आपण तुळजाभवानी बद्दलची माहिती समजावून घेणार आहोत। श्रोते हो, आपल्या भारतवर्षामध्ये खूप 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 वर्षांपूर्वी एक दिंडीर नावाचे वन होतं। अतिशय प्रसिद्ध असं ते वन होतं। त्या वनामध्ये कर्दम नावाचे ऋषी राहत होते। ते अतिशय व्रताचरणी आणि तपश्चर्या करणारे असे ऋषी होते। त्यांची जी पत्नी आहे ती अतिशय सद्गुणी आणि अतिशय रूपवती होती आणि तिचं नाव होतं अनुभूती। ही अनुभूती ज्या वेळेला गर्भवती राहिली त्यावेळेला दुर्दैवाने तिच्या पतीचं, त्या ऋषींचं निधन झालं। ते स्वर्गवासी झाले। पुढे योग्य वेळ आल्यानंतर ती अनुभूती प्रसूत झाली। काळ पुढे पुढे जायला लागला मंडळी। अनुभूतीने आपलं संपूर्ण मन ईश्वराच्या चरणांवरती वाहिलेलं होतं। त्यामुळे मंदाकिनीच्या किनाऱ्यावरती ती ध्यानस्थ होऊन तपाचरण करायची। आणि मूळचीच खरी तर ती सौंदर्यवती होतीच, परंतु आता तपश्चरणामुळे काय झालं, तिची जी काया आहे ती अधिकच तेजस्वी झालेली आहे। ही अनुभूती म्हणजे रूप सौंदर्याची लावण्यवतीच होती। सौंदर्याची जणू ती खाणच होती। तिचं हे रूप बघण्यासाठी दूरदूरून लोक यायचे मुद्दामून। एकदा फिरत फिरत तिथे एक राक्षस आला। त्या राक्षसाचं नाव होतं कुक्कुट। आणि त्या राक्षसाने जेव्हा या ध्यानस्थ अनुभूतीला पाहिलं त्यावेळेला तो पूर्णपणे वेडावून गेला। तिच्या सौंदर्यावरती लुब्ध झाला। मानवी देहामध्ये असं सौंदर्य खचितच बघायला मिळेल असा विचार त्याच्या मनामध्ये आला। त्याच्या मनामध्ये अनुभूतीविषयी अभिलाषा निर्माण झाली। ती जी साध्वी, जी महासाध्वी अनुभूती होती, तपश्चर्येला बसलेली होती, ध्यानमग्न होती, तिला त्याने वासनिक हेतूने स्पर्श केला। तो स्पर्श झाल्याबरोबर अनुभूतीची जी काही ध्यान मुद्रा आहे ती भंग पावली। रागाने ती थरथरू लागली आणि एकीकडे तिला प्रचंड भय देखील वाटायला लागलं। त्यावेळेला तिने आपली जी जगत माता आहे, जगत जननी आहे, पार्वती देवी हिचा धावा सुरू केला। आणि पार्वती माता लगोलग त्या स्थानी प्रगट झाली, त्वरित त्या स्थानी पातली। आता इथे आपल्याला शब्दांमधनं कोणकोणता अर्थ प्रतीत होतो ना मंडळी, ते समजावून घ्यायचं आहे। म्हणजे ते तुळजाई हे नाव तिला कसं पडलं ते आपल्या ध्यानात येईल। पार्वती माता त्वरित त्या जागी पातली। आता लक्षात घ्या, तूर याचा अर्थ वेगाने जाणे, तूर याचा अर्थ गती किंवा वेग, आणि जा याचा अर्थ जाणे। लक्षात येतंय? तूर याचा अर्थ गती किंवा वेग आणि जा याचा अर्थ जाणे। असा जर का आपण त्या शब्दांचा, अक्षराचा जर का अर्थ गुंफला तर आपल्या लक्षात येतं की तुरुतुरु जाणारी ती पार्वती माता ती त्वरित पातली। म्हणजेच काय? तूर म्हणजे वेग किंवा गती, जा म्हणजे जाणे, म्हणजेच जी त्वरित पातली जाते, प्रगट होते, ती कोण? तुळजा। तुमच्या लक्षात येतंय? आणि ही तुळजा, तिचं पुढचं नाव झालं तुळजाई आणि त्याचं आत्ताचं रूप आहे तुळजाई। आणि हीच आपली तुळजा भवानी माता, भवानी देवी। लक्षात आलं? तिचं अपभ्रंश होत होत नावाचा आजचं तिचं नाव तिला कसं पडलेलं आहे। आता ज्या वेळेला या पार्वती मातेचा धावा केला, ती प्रगट झाली। ही जेव्हा तुळजाई प्रगट झाली
त्यावेळेला तिने त्या कुक्कुट राक्षसाबरोबर युद्ध केलं आणि त्याला ठार मारलं, त्याचं मर्दन केलं. पण त्या कुक्कुटाने काय केलं, मरताना स्वतःचं रूप बदललं, महिषाचं रूप त्याने धारण केलं. आणि म्हणून त्या तुळजाई देवीने त्या महिषाचं मुंडकं छाटून टाकलं. तिच्या एका हातात त्याचं मुंडकं आहे आणि मुंडकं नसलेलं त्याचं धड तिने आपल्या पायाखाली घेतलेलं आहे. अशी ही देवी त्या अनुभूतीसाठी लगोलग धावत आली आणि तिने अनुभूतीला भयमुक्त केलेलं आहे. अशी ही तुळजाई आहे. तुळजापूर हे जे स्थान आहे हे अतिशय जागृत स्थान आहे मंडळी. नवरात्रामध्ये तिथे खूप मोठी देवीची यात्रा भरते. अगदी पाय ठेवायला, मुंगीला पाय ठेवायला सुद्धा तिथे जागा मिळत नाही असं तिचं त्या यात्रेचं वर्णन केलं जातं. आणि ही तुळजाभवानी कोण आहे तुमच्या लक्षात येत आहे मंडळी? आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांची ही देवी. प्रतापगडावरती या आई भवानीचं, तुळजा भवानीचं मंदिर शिवाजी महाराजांनी बांधलं होतं. आणि असं म्हटलं जातं की या तुळजा भवानींनी प्रत्यक्ष आपल्या छत्रपती शिवरायांना तलवार दिलेली, खड्ग दिलेलं होतं. अशी ही माय भवानी तुळजा भवानी आहे. अजून याबद्दल एक मला सांगायचं म्हणजे तिचं हे जे मंदिर आहे ते खूप पुरातन आहे. भक्त भाविकांचं ते अतिशय श्रद्धास्थान आहे आणि हे जागृत देवस्थान असल्यामुळे तुळजाई आपल्या भक्तांना पावते अशी सर्व भाविकांची श्रद्धा आहे. आपल्या महाराष्ट्राची ती कुलस्वामिनी म्हणून सुद्धा मानलं जातं. अशी ही जी तुळजाई आहे तिचं तुळजाभवानी हे नाव कसं झालं हे आत्ताच्या भागामध्ये आपण मंडळी पाहिलं. आणि अनुभूतीने हाक मारल्याबरोबर ती आली. ह्याच्यातनं कोणता भावार्थ आपल्याला घ्यायचा आहे की जर का मनापासनं आपण देवीला साद घातली, दैवी शक्तीला पुकारलं तर ती आपल्या सहाय्यासाठी येते आणि या ठिकाणी शक्तीचं प्रदर्शन करून ती ज्या असुरी व्यक्ती आहेत त्यांना ठार मारते. पण मंडळी इथे एक गोष्ट पण लक्षात ठेवली पाहिजे की माता येऊन आपल्याला मदत करणारच आहे, पण आपण सुद्धा आता सबल होण्याची गरज आहे. अनुभूती हे एक प्रतिकात्मक चित्र म्हणून जर का पाहिलं तर आज अनुभूतीसारख्या कित्येक स्त्रिया समाजामध्ये भयभीत झालेल्या दिसतात. आसुरी वृत्तीच्या पुरुषत्वाला शरण जाऊन खूप भयभीत झालेल्या दिसतात. ठिकठिकाणी हे चित्र आपल्याला बटबटीतपणे दिसायला लागलेलं आहे. त्यावेळेला आपण आई भवानीचा जर का जागर केला तर चांगलंच आहे, पण तिच्याकडनं शक्ती घेऊन आपण स्वतः अबला न राहता सबला बनायची गरज आलेली आहे. आणि आपली जी जगन्माता आहे ती तर शक्तीपीठच आहे. मग त्या शक्तीपीठाला आपण जागलं पाहिजे तरच तो खरा जागर होईल. जागलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे? आपण सुद्धा या तुळजाभवानीचं किंवा ही जी विविध देवींची रूपं आहेत त्या रूपांना आठवून त्यांचा आठव आपल्या मनामध्ये करून तशी पूर्ण शक्तिनिशी कृती आज समाजामध्ये करण्याची गरज आहे. या तुळजाभवानीच्या आत्ताच्या या गोष्टीवरनं अनुभूतीच्या आपण हे खचितच आपल्यासाठी अंगीकारू शकतो असं मला वाटतं. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण तुळजाभवानीबद्दलची थोडक्यात माहिती बघितली. आजची ही तिसरी माळ आपण देवीला अर्पण केलेली आहे. नवरात्र सुरू आहे त्याच्यामुळे आपण आता या तुळजाई देवीला, तुळजाभवानी देवीला, माता भवानीला प्रणाम करूया आणि तिच्या पुढे साकडं घालून तिला आपण म्हणूया, आई भवानी उदयोस्तु, तुळजाभवानी उदयोस्तु. धन्यवाद मंडळी.